धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांचा कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था झाली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचे एकत्र बॅनर लागलेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर झळकले। आम्ही दादा प्रेमी म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी केली। धाराशिवमध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत दोघांचे फोटो लावत बॅनरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तर दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आमदार कैलास पाटलांनी टाळलं। याचा आढावा घेतलाय आणि बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी अवस्था निर्माण झाली आहे का प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याला कारण आहे आज ओमराजे निंबाळकरांचा वाढदिवस। खरं तर पक्षांतरानंतरचा ओमराजे निंबाळकरांचा पहिला वाढदिवस आणि या वाढदिवसाला जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि कैलास पाटील आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे एकत्र बॅनर लावलेले आहेत। आम्ही दादा प्रेमी म्हणत धाराशिवमध्ये फक्त ओके पॅटर्न असल्याचं कुठंतरी हे शिवसैनिक सांगताय। प्रमुख गोष्ट म्हणजे हे जी बॅनरबाजी केलेली आहे ते पदाधिकारी नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निवडणूक लढवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं हे बॅनरबाजी करण्यात आलेलं आहे। पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। खरं तर ओमराजेंनी पक्ष सोडला तरी देखील वाढदिवसाची तुम्ही बॅनर कुठला झेंडा हाती घ्यायचा हा प्रश्न आहे? प्रश्न नाही। मुळात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे। कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेल। परंतु वाढदिवसाचं औचित्य सांगण्याचं कारण एकच आहे आणि बॅनर लावण्याचं की ओमदादा हे व्यक्तिप्रेमी म्हणून कठीण काळामध्ये आमच्या सोबती राहिले आहेत। ज्यावेळेस अडीअडचणी आमच्यावर आलेल्या होत्या त्यावेळेस ते धावून आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं की आपली महाराष्ट्राची संस्कृती काय म्हणते की ज्या व्यक्तीनं आपल्या अडीअडचणीमध्ये आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला सोबत दिलेलं आहे त्या व्यक्तीचं ऋणानुबंध संबंध व्यक्त करण्यासाठीचं हे एक माध्यम आहे आणि त्यामुळे ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी मी दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।